एक महत्त्वाचा विषय आमच्या समोर आला आहे। काही लोकांनी आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट केलेला, तो विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। आता ठिकठिकाणी रस्त्यावर तुम्हाला स्पीड ब्रेकर लावलेले दिसतात। तर या ठिकाणी तुम्ही या, तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी बघा, स्पीड ब्रेकर हे दोन स्पीड ब्रेकर लावलेले आहेत। त्याचबरोबर हे स्पीड ब्रेकर जेव्हा लावतात ना, तेव्हा कॅमेरा जवळ मारा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याला खिळे मारलेले आहेत। रस्त्याला खिळे मारून ह्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावलेले आहेत। त्या लोकांच्या कंप्लेंट अशा आहेत की एक स्पीड ब्रेकर लावलेला समजतो, दोन स्पीड ब्रेकर कशाला लावतात। आणि त्यामुळे खूप साऱ्या गाड्यांचे पण प्रॉब्लेम होत आहेत की त्याच्यावरती गाड्या जंप होतात। त्यामुळे गाड्यांना खूप साऱ्या सर्व्हिसिंगच्या खूप साऱ्या प्रॉब्लेम होतात, असं लोकांनी आम्हाला कमेंटमध्ये सांगितलं। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी रस्त्याला बघा, जे निघालेत स्पीड ब्रेकरचे जे ब्लॉक, त्या ठिकाणी खिळे आहेत। ते खिळे तसेच्या तसेच आहेत। आता त्या खिळ्यामुळे गाड्या पंक्चर होण्याचा पण प्रॉब्लेम होतोय, असं लोकांचं म्हणणं आहे। तर अशा पद्धतीने स्पीड ब्रेकर तुम्ही लावलेत मान्य आहे, पण स्पीड ब्रेकर लावल्यानंतर ज्या वेळेला ते स्पीड ब्रेकरचे जे ह्या पद्धतीने बघा, हे निघतंय, हे बघा अशा पद्धतीने हे निघतंय। हे जेव्हा निघतं त्यावेळेला तिकडे जे खिळे असतात, त्यामुळे स्पीड ब्रेकर निघाल्यामुळे तिकडचे जे खिळे आहेत त्यामुळे पंक्चर होण्याचा प्रॉब्लेम होत आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे। तर याची जिम्मेदारी कोण घेणार? ज्या पद्धतीने तुम्ही स्पीड ब्रेकर लावतात, पहिली तर स्पीड ब्रेकर सिंगल लावा, दोन लावायची गरज काय? आणि जर तुम्हाला स्पीड ब्रेकर जर डबल लावायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी ज्या पूर्वीचे जे स्पीड ब्रेकर असायचे, सिमेंटचं बांधकाम करून या डांबराचं बांधकाम करून करायचे, त्या पद्धतीने तुम्ही स्पीड ब्रेकर लावू शकता। म्हणजे लोकांना त्रास देण्याचं काम होत आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही बनवला। यावर तुमचं मत काय, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।